ऋतुजा कदम या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। बातम्या सविस्तर पाहूयात। नगरपालिकांसाठी अर्ज भरायला अवघा 1 तास शिल्लक आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड पाहायला मिळते। 3 वाजता अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडतीये। अनेकांना पक्षांकडून अजूनही अर्ज मिळालेला नाहीये, त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। तर दुसरीकडे यंदा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तिकडे सांगली जिल्ह्यामधील 8 नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक पार पडते। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येतात, त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील 8 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल झालेत। प्रत्येक पक्षाकडून आणि अपक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। राज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवट दिवस आहे। सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषदा आणि 2 नगर पंचायतीसाठी ही निवडणूक लढत आहे। जवळपास नगराध्यक्ष पदासाठी 56 अर्ज दाखल झाले आहेत, तर नगरसेवकासाठी 711हून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत। आज शेवटच्या दिवशी जत नगर परिषदमध्ये उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह मोठी गर्दी दिसत आहे आणि सध्या सांगली जिल्ह्यातील विटा असेल, तासगाव असेल, ईश्वरपूर असेल, शिराळा असेल आणि आटपाडे असेल, या गावामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी जे बिगुल वाजले आहे। काही ठिकाणी चौरंगी लढत आहे, काही ठिकाणी तुरंगी लढत आहे, तर काहीतरी ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी युती आहे, तर काही ठिकाणी आघाडी झालेली आहे, पण काही ठिकाणी युतीसुद्धा झालेली नसल्याचे अनेक चित्र आहे। या दरम्यान जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, खासदार विशाल पाटील असतील, गोपीचंद पडळकर असतील, माजी आमदार विक्रम सावत असतील, विलासराव जगताप असतील, माजी आमदार, यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येत आहे। कॅमेरामन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।